पप्या लका 20 रुपये आहेत का उसनं दे गेले का 20च दे संध्याकाळी देतो की तुला मी मग प्याला पाहिजे असतील याला नाही ले का दारू सोडलेले का अरे तुझी आई शपथ दारू सोडायचं औषध घेतले का नाही त्यालाच 20 रुपये कमी पडतील 10 रुपये तरी दे गेले का आमचं एक काम करायला लागल केलं 10 रुपये दे तू सांगशील ते काम तू जरा काम झालं म्हणून सगळं अरे ह्याला नेण्यापेक्षा बापाचा मार खाल्ल्यालाच परवडला जा बोलू तुझ्या बाबूरावला रानात तापून आला असेल तापाटनच काढल जा जातोयस ना नाही ना मग चल माझ्या बरोबर बाबू सांगितलं सगळं ध्यानात आहे ना जर का काही गोंधळ घातला पैसे लांबच पण औषध परत कोण पण नाही ठेवणार हो बाबा तू पप्या तू टेन्शन घेऊ नको मास्तर काय नमस्कार मास्तर हा नमस्कार नमस्कार. अचानक बोललो आम्ही काय वाडाखाली पडलेलो आहे उठलो की आलो माफ करा अहो वेळच तशी होती म्हणून बोलवलं तुमच्या चिरंजीवांवर सांगितलंच असेल की तुम्हाला. तू सांगितलं पण ती सही मीच केली असं का मार्कलिस्ट बघितलं असेल की 4 विषय गेलेत त्याचे यापूर्वीच्या परीक्षेमध्ये तर सर्वच विषय गेले. अहो त्याची जरा काळजी बाळगा भविष्याचा विचार करा असे गुन्हे उधळले ना वाट लागेल त्याची. अहो ती दुपारच्या सुट्टीत पळून जाते ती हा आम्हीच विचार करायचा हवी जरा तुम्ही जबाबदारी घ्या ना. मी तुमच्या जागी असतो ना 2 लाथा दिल्याच्या चांगले का भारकाव अभ्यास करायला लागत पण बोबलं थेंडाय पाहिजे शांत राहा शांत राहा शांत राहा शांत राहा. हे बघा सर पोरग तुमच्या हवाली केलं मारा नाही तर तोडा जगाच्या लायकीचा नाही भारकाव तसं माझ्या पोटी जन्माला नाही कुणाच टाक. बघा शांत व्हा कसं आहे आपलेच दात आणि आपलेच ओटा येते शांत हो. हे बघा मास्तर तुम्ही सांगताय म्हणून सोडून देतो येऊ का हा? हो जावा वर्गात मार खाल्ला ना भरपूर करा पुढच्या परीक्षेची तयारी. सर 2च मिनिटं थांबा वडिलांची माफी मागून आलो. सर माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला ना त्याच्यामुळे मी पण आलो माफी मागून जोरदार काम झालं तिच्या आईला. राहिलेले पैसे घ्यायचं राहिलेच हे काय ते